दत्ता ठाकूर सर आणि मनोज पै। मैं भावेश भाई ना विनंती करता हूँ, भावेश भाई आणि महेंद्र भाई, आप ये दोनों का सम्मान कीजिए। ये दोनों जो हमारे अंपायर्स है, मनोज जी और दत्ता जी। महेंद्र भाई ना मी विनंती करतो मनोजजींचा सत्कार करावा। महेंद्र भाई यांच्या शुभ हस्ते मनोज पै सर ज्यांची जबरदस्त शैली आपण पाहिली आणि अंपायरना नेहमीच आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करणार आहोत। यानंतर धीरज कदम आपण पुढे यायचं या स्पर्धेसाठी ज्यांचं योगदान आहे। यानंतर मी इथे आमंत्रित करतोय की ज्यांनी संपूर्ण या सामन्यांचं समालोचन केलं, आपले श्री राजेश कुळे यांचा इथे सन्मान करण्याची मी विनंती करतोय। पहिले धीरज कदम यांचा करूया। धीरज कदमला आपण इथे सन्मानित करतोय। मी चला या पटपट एकेकाने एक कार्यकर्त्यांनी या पुढे, दोघ जणांनी या पटकन। धीरज कदम, त्यानंतर राजेश कुळे यांचा सन्मान करण्याची मी विनंती करतोय। पंकज आपण यायचंय, राजेश कुळे यांचा सन्मान करायचा आहे। यूट्यूबर्स आपला इथे सन्मान केला जात आहे, ठीक आहे। डीजे प्लीज। ये देश अभिषेक ठाकूर यांच्या हस्ते पोस्ट1 लाईव्ह। त्यानंतर मी डीजे ना बोलवतोय। डीजे आणि मी सगळ्या ग्रीन बॉयजच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय की निखिलचा इथे सन्मान करावा। निखिलने संपूर्णपणे या सामन्यांसाठी महत्त्वाचं सहकार्य केलेलं आहे। पप्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन इथे। टोटल सगळे कार्यकर्ते की ज्यांनी अत्यंत मेहनतीने हे सामने ग्रीन बॉयज प्रीमियर लीग, प्रणय अडाव स्मृती चषक पर्व दुसरे अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडले आणि या सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते एक बुके घ्या, निखिलचा सत्कार करायचा तुमच्या वतीने, सगळ्यांच्या वतीने जा। यानंतर मी आणखीन सत्कारासाठी इथे आमंत्रित करतोय
वेल या सगळ्या कार्यकर्त्यांचा हा सत्कार इथे आहे आणि त्यानंतर मी इथे आमंत्रित करतोय सनी जाधवला, त्याचाही इथे सन्मान केला जात आहे. मी निखिलला विनंती करतो की त्यांनी त्याचा सन्मान करावा. उदय उदय कुठे आहे? उदय व्यासपीठावरती यायचंय. सनी जाधव, श्रीपादने पण वरती यायचंय. श्रीपाद साळेकर, सनी जाधव, श्रीपाद साळेकर आणि उदय लब्धे या तिघांचा इथे सन्मान केला जात आहे. सिद्धार्थ व्यास, उदय गेला, उदय नाहीये वाटतं. येस, निखिल शिवणेकर, स्टॅटिस्टिशियन विजय पालांडे यांनी पण इथे सत्कारामध्ये सहभागी व्हायचंय. निखिल शिवणेकरचाही सन्मान करायचा आहे. खानपानाची व्यवस्था सांभाळणारे निखिल शिवणेकर. स्कोरर पालांडे, बाबू पालांडे. यानंतर नेहमीच आपल्याला या मैदानावर छत्रपती राजे शिवाजी मैदानावर कोणताही कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम असले तर नेहमीच ज्यांचं आपल्याला फार मोठं योगदान, आमचे मार्गदर्शक आदरणीय चौकीदार काकांचा देखील सत्कार सन्मान करण्यासाठी मी भावेशभाई आणि निखिल गुडेकर आपणास विनंती करतोय. मिथिल आणि भावेशभाई आपण चौकीदार काकांचा सत्कार करायचा आहे. उदय लब्धे आमचे सहकारी समालोचक. दीदी थोडस मागे कॅमेरा चालू आहे. उदय लब्धे यांचं देखील हार्दिक स्वागत. यानंतर पुन्हा एकदा मी आपल्याला घेऊन जाते चौकीदार काकांकडे. आठी संघाचे संघमालक आपल्याला यायचं आहे. मी आठी संघाचे जे संघमालक आहेत त्यांना इथे आमंत्रित करतोय. त्यांचा इथे सन्मान केला जाणार आहे. श्री संजय पांडे, संजय पांडेनी व्यासपीठावरती यायचंय. त्यांचा इथे सन्मान केला जात आहे. त्यानंतर संस्कार दामोदर, संस्कार दामोदर कुठे आहेत? त्यानंतर प्रशांत दामगुडे, प्रशांत दामगुडे. श्री महेंद्र पाटील, श्री महेंद्र पाटील यांनी व्यासपीठावरती यायचंय. प्रसाद खानविलकर, प्रसाद खानविलकर. प्रसाद खानविलकर. महेंद्र भाई, भावेश भाई, आप भी आ जाइए. विपुल पाटोळे, विपुल पाटोळे. विपुल पाटोळे आणि महादेव शेलार आणि अनुप ढगे. महादेव शेलार, महादेव शेलार आहेत का? अनुप ढगे ऋग्वेद 11 से. वेल, आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळतोय. पीच निरंजन त्रिवेदी, निरंजन त्रिवेदी and all green boys, pitch makers. या वरती या. पिच मेकर्स,
लवकर या, चला लवकर या, आपल्याला मुख्य पारितोषिक वितरणाकडे जायचं आहे. आणि आता जी अंतिम फेरी झालेली आहे, अंतिम मॅचेस झालेल्या आहेत, त्याच्यामधील मॅन ऑफ द मॅच सिद्धेश, त्याला व्यासपीठावरती बोलवतोय. सिद्धेश, दीज आर द पिच मेकर्स ऑफ ग्रीन बॉयज प्रीमियर लीग. मॅन ऑफ द मॅच सिद्धेश याला मी इथे व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. मॅन ऑफ द मॅच, फायनलचा मॅन ऑफ द मॅच सिद्धेश यांनी व्यासपीठावरती यायचं है. महेंद्र भाई, आप और भावेश भाई, ये मैन ऑफ द मैच का जो प्राइज है ये सिद्धेश को दे देंगे. फाइनल का मैन ऑफ द मैच वेल मेन 4 प्राइजेस जी आहेत, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. थोड्या वेळातच माझ्याकडे ही नावं येत आहेत. आपण ती नावं घोषित करणार आहोत आणि त्यानंतर विजेता आणि अंतिम विजेता या संपूर्ण कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण युट्यूबला फोर्स1 या कंपनीने केलेलं होतं. फोर्स1 यांनी युट्यूबवरती लाईव्ह केलेलं होतं. चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ आणि ग्रीन बॉयज प्रीमियर लीग, ग्रीन बॉयज च्या वतीने प्रणय आढाव स्मृती चषक पर्व दुसरं या सामन्यांचं आज इथे समाप्ती होत आहे. आणि विनर्स आणि रनर्स अप ग्रीन बॉयज प्रीमियर लीग 2025 या सामन्यांचे जे विजेते आहेत त्या विजेत्यांना आम्ही इथे आमंत्रित करणार आहोत. उपविजेते आहेत त्यांनाही आमंत्रित करणार आहोत. उत्कृष्ट बॉलिंग, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, सामनावीर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या संपूर्ण
वेल माझ्याकडे जी 4 पारितोषिक आहेत ते 4 पारितोषिकांची नावं आलेली आहेत. उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीज. मी प्रथमतः इथे आमंत्रित करतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ज्यांनी केलेलं आहे त्या प्लेयरला, आणि तो प्लेयर आहे, तो खेळाडू आहे निखिल मांजरेकर. बेस्ट फिल्डर निखिल मांजरेकर. या ट्रॉफी सोबत आणखीन एक गिफ्ट दिलं जात आहे. शिव टेलिकॉमचे महेंद्रबाई आहेत, त्यांनी हे प्राइज दिलेलं. जोरदार टाळ्या. बेस्ट फिल्डर. नाव द नेक्स्ट उत्कृष्ट गोलंदाज अर्थात बेस्ट बॉलर. गेसेस? येस. इमर्जिंग प्लेयर मिस्टर ब्रह्मेश. बेस्ट बॉलर ब्रह्मेशला पारितोषिक जात आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. नाव नेक्स्ट प्राइज इज उत्कृष्ट फलंदाज अर्थात बेस्ट बॅट्समन. गेसेस? आशीष जायसवाल. आशीष जायसवाल बेस्ट बॅट्समन ग्रीन बॉयज प्रीमियर लीग 2025. बेस्ट बॅट्समन आशीष जायसवाल. Now the next prize, man of the series. Guess? गण्या धावरे. मी आहे वावरे. Man of the series ऋषी वावरे. मी दोन्ही अंपायर्सना इथे बोलवतो, त्यांचं मानधन स्वीकारायचं आपण सत्कार. यानंतर आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळणार आहोत. उपविजेता संघ आणि विजेता संघ. उपविजेता संघ मी सगळ्या ग्रीन बॉयजचे जे कार्यकर्ते आहेत, ग्रीन बॉयज या प्रीमियर लीग साठी ज्यांनी ज्यांनी मेहनत केलेली आहे ते सगळे कार्यकर्ते, त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी वरती या इकडे. या टुर्नामेंटसाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत केलेली आहे, ज्यांनी ज्यांनी टीम वर्क केलेलं आहे, त्या सगळ्या ग्रीन बॉयजच्या कार्यकर्त्यांनी वरती या इकडे. या सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान निखिलच्या माध्यमातून होत आहे. हे ग्रीन बॉयज साठी एक टीम वर्क ज्यांनी केलेला आहे त्या सर्व कार्यकर्त्यांसाठी सन्मान चिन्ह दिलं जात आहे.
ग्रीन बॉयचं खूप खूप अभिनंदन. खरं म्हणजे खूप कठीण परिस्थितीमध्ये आपण ही टुर्नामेंट घेतली. पहिल्या टुर्नामेंट घेतली, डेट डिसाईड झाले, मग त्याच्यानंतर वॉर चालू झाला. वॉर चालू नाही तर अचानक आपण घेतलं, मग पावसाचं हे आलं, पाऊस पडल्यामुळे आम्ही टुर्नामेंट कॅन्सल केलेली. पण ग्रीन बॉयज आणि त्यांच्याबरोबरचे सगळे टीम जे होते त्यांनी खरं म्हणजे खूप जिद्दीने ही टुर्नामेंट केली. त्यांचं खूप खूप अभिनंदन. खरंच प्राऊड ऑफ यू अँड हॅट्स ऑफ अँड लव्ह यू ऑल. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू निखिल. मी भावेशभाईंना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलावे. सगळ्या टीमना मी एक सांगेन की जेवढे मेहनत केली आणि जेवढं जे काय केलंय त्याच्याबद्दल मी खूप खूप त्यांना मनाप्रमाणे सांगतो की वेल डन. दे एव्हरीथिंग हॅज डन बाय गुड प्लेयर्स अँड गुड बॉलर्स अँड एव्हरीवन. नेक्स्ट महेंद्रभाई. महेंद्रभाई बोलत नाहीत, महेंद्रभाई मोबाईल वरून बोलतात. सो यानंतर आपण आता मुख्य कार्यक्रमाकडे वळणार आहोत. मी उपविजेत्या संघाला इथे आमंत्रित करतोय. ऋग्वेद 11. या ऋग्वेद 11 ग्रीन बॉयज प्रीमियर लीग 2025 चे उपविजेता संघ. रोख रुपये 30,000 आणि आकर्षक चषक. वेल, मी या टीमचे संघमालक अनुप ढगेंना विनंती करतो की त्यांनी इथे संवाद साधायचा. 1-2 मिनिटं. अनुप, ज्याप्रमाणे तुम्ही टीमने कमबॅक केलेला आहे आणि एक वेळ अशी होती की तुम्ही हा चषक घेऊन जाल अशी तुम्हाला खात्री वाटत होती, पण टीम थोडीशी चेंज झाली आणि त्यानंतर जे काही सिच्युएशन झालं ते मैदानावरती दिसतंय. काय स्ट्रॅटेजी घेऊन तुम्ही मैदानात उतरलेला होता? जसं की मी म्हटलं, आम्ही तयार होतो दोन्ही दिवसांच्या क्रिकेटच्या सामन्यांसाठी आणि आम्ही आमची तसा संघ सुद्धा ऑप्शन मध्ये बनवला होता. आणि जर तुम्ही आमच्या संघाचं एक वैशिष्ट्य बघाल तर 16 पैकी 14 मुलं ही राजमित्र मंडळातली होती. तर तुम्ही असं म्हणू शकता की राजमित्र मंडळ, आणि मी असं म्हणत नाही की बाकीची जी 2 होती ते खेळलेली आहेत, नक्कीच ती 2 प्लेयर सुद्धा आमच्यासाठी महत्वाचे होते. तर सकाळी जेव्हा सामने झाले नाहीत तेव्हा खरंच आमच्या टीमचं मनोबल थोडं डाऊन झालं होतं, कारण की सामने होणार नव्हते, पाऊस पडत होती. पण या माध्यमातून मी ग्रीन बॉईजचं खरंच कौतुक करेन की ज्या पद्धतीने त्यांनी, म्हणजे एक रील आता सध्या व्हायरल होते की 8:30 वाजता पडलेला पाऊस आणि 1 वाजता तयार झालेलं मैदान. कोण बिलीव्ह करू शकणार नाही की त्या पावसानंतर 1 वाजता जे मैदान तयार झालं. म्हणजे खरं सांगायचं झालं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांना 7 ते 8 तास लागतात ग्राउंड तयार करायला. परंतु खरंच तुमचं अभिनंदन. आणि जर आमचा संघ जो होता तर पहिल्या दिवशी आम्ही एका चांगल्या मार्जिननी मॅच जिंकलो. सगळ्यांचं मनोबल खूप काय म्हणतो एका शिखरावर होतं. परंतु दुसऱ्या दिवशी सुरुवातीची मॅच ही आमच्यासाठी तेवढी चांगली नव्हती. म्हणून तरी सुद्धा पण मला एवढं नक्की माहिती होतं की माझ्या टीममध्ये जे 4 ते 5 प्लेयर आहेत ते त्यांचा जर दिवस राहिला तर नक्कीच आमच्या समोर ज्या उरलेल्या 7 टीम होत्या त्या आमच्या समोर उभे राहू शकणार नाही. मी हे तुम्हाला खरं सांगतोय. आणि त्याच्यातला तुम्ही एक काय म्हणतोय एक खेळ बघितलाय जो सेमीफायनल मध्ये आदित्य भोसले यांनी दाखवला. आणि नक्कीच मी ग्रीन बॉय सुद्धा आमचाच संघ आहे आणि आम्ही एक फ्रेंडली मॅच खेळलो मी असं म्हणेन. आणि त्यांना सुद्धा अभिनंदन आणि येणाऱ्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.
वेल, आणखीन एक प्रश्न आहे मला की प्रत्येक मॅच मध्ये तू जयला किंवा ब्रह्मेशला ओपनिंगला बॉलिंगला पाठवलं होतं, पण या मॅच मध्ये चंदनला ओपनिंगला बॉलिंगला पाठवून हा काय एक मला वाटतं काही एक वेगळा प्रयत्न करण्याचा विचार होता का तुमचा? नाही, नक्कीच. जर तुम्ही आमची कालची मॅच बघितली असेल तर आमची एक स्ट्रॅटेजी होती की चंदनला आम्ही खूप वर्षापासून बॉलिंग करताना पाहतोय आणि रायटी बॅट्समनला त्याचा अचूक टप्पा असतो. शेवटची मॅच जर तुम्ही सोडली आणि बाकीच्या उरलेल्या आधीच्या ज्या 5 मॅच आम्ही खेळलो त्याच्यामध्ये चंदननी जवळपास 2 मॅचेसमध्ये पॉवर प्लेची बॉलिंग टाकली आणि त्याच्यामध्ये त्यांनी कमीत कमी धावा देऊन महत्वाचे खेळाडू बाद केलेले आहेत. परंतु ठीक आहे, जसं आपण म्हणतो की क्रिकेट हा एक म्हणजे प्लेअर, क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी, तर आज मे बी चंदनचा दिवस नव्हता पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु नक्कीच चंदन हा एक चांगला बॉलर आहे मी असं म्हणेन. वेल, ऑल द बेस्ट. पुढच्या पर्वासाठी तुमच्या टीमला आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा आणि तुमच्या संपूर्ण टीमला पण मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. नाव आय विल कॉल अपॉन द स्टेज द विनर टीम, प्रणय किंग. त्या अगोदर सर्वांनी इथे थांबायचं लेफ्ट साईडला येऊन. मी ग्रीन बॉयच्या वतीनं आदित्यला विनंती करेन, आधी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रीन बॉयजने जे आयोजन नियोजन केलं, ज्या सत्य परिस्थितीवर आत्ताच अनुपजी यांनी भाष्य केलं, तर ग्रीन बॉयजच्या वतीने आभार धन्यवाद करण्यासाठी आदित्यला विनंती करेन. मी आदित्यला बोलतो करण्या अगोदर मी एक आठवण सांगतो की ज्याच्या स्मृतीप्रित्यर्थ ही मॅच इथे आयोजित केलेली आहे, प्रणयच्या स्मृतीप्रित्यर्थ. प्रणय हा सुद्धा एक उत्कृष्ट खेळाडू होता, कारण त्यांनीही या मैदानामध्ये विविध मॅचेसमध्ये आपली खेळाची चुणूक दाखवलेली आहे. आणि खरोखर आज ही जी मॅच आहे की मगाशी अनुपने जसं सांगितलं असतं की व्हिडिओ जो आपला व्हायरल झाला की सकाळी 8:30ला या मैदानाची काय परिस्थिती होती आणि 1 वाजता हे मैदान कसं झालं, तर खरोखर प्रणयलाही जिथे असेल प्रणय तिथे त्यालाही आनंद होत असेल की आपल्या पश्चात सुद्धा आपले मित्र आपल्यासाठी हे जे काय खेळाचं आयोजन केलेलं आहे त्या खरोखर त्या प्रणयला सुद्धा आपण मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करणार आहोत. प्रणय सुद्धा आज बघत असेल की आज कशा पद्धतीने माझे मित्र त्याचे मित्र आज कशा पद्धतीने खेळतायत. तर मी आदित्यला विनंती करतो की ग्रीन बॉईजच्या माध्यमातून त्यांनी बोलावं. पहिला म्हणजे ही जी टुर्नामेंट झाली आहे पूर्ण ती आम्ही आमच्या भावाला सुपूर्द करतो. आणि दुसरी गोष्ट जी काल झालंय, पाऊस पडला, आम्हाला वाटत होतं की टुर्नामेंट नाही होणार आहे, पण आमच्या भावाचा आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी आहे, त्यामुळे ही टुर्नामेंट सक्सेस झाली आहे. माझ्या मित्रांनी जेवढी मेहनत केली आहे ती मेहनत मला वाटत नाही कोणत्या मैदानामध्ये कोणी केली असेल, तरी त्यांच्यासाठी खूप हॅट्स ऑफ आहे. ही टुर्नामेंट सक्सेसफुल केली आणि सर्वांना दाखवलं की अशी टुर्नामेंट असते आणि अशी टुर्नामेंट करायची आहे. म्हणून मी सर्वांच्या वतीने ग्रीन बॉईजचा आभार मानतो आणि सर्व आयोजकांचं आणि ओनरचं आभार मानतो की त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. असा सपोर्ट पुढच्या वर्षी 3ऱ्या पर्वाला राहील हीच आमची विनंती आहे. थँक्यू. वेल, आदित्य पण मस्त बोलायला लागलेला आहे. वेल, राजू मला आणखीन एक इथनं मागून थोडंसं माहिती देतोय की 15 वर्षात पहिल्यांदा या मैदानावरती जी फायनल झालेली आहे ती संपूर्ण 5 ओव्हरची झालेली आहे. नाहीतर आपण ज्या मॅचेस बघितल्या त्या कुठेतरी 3 ओव्हर 2 ओव्हर अशा मॅचेस आपण केल्या, त्या संपूर्ण 5 ओव्हरची मॅच होणार ही 15 वर्षानंतरची पहिली फायनल आहे. बॉलर्स येस, आणखीन एक महत्वाची बाब इथे राजेश मला देतोय की 7:05 म्हणजे आज सकाळी 7:05 या मॅचेसचा पहिला बॉल आज इथे पडला की ज्या मॅचेस आपण 7 वाजता कधीही खेळलेले नाही, ते संपूर्ण जे काही श्रेय आहे ते संपूर्णपणे ग्रीन बॉईजच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आहे. हॅट्स ऑफ टू द ग्रीन बॉईज प्लेयर्स अँड ग्रीन बॉईज व्हॉलेंटियर्स. यानंतर बॉल बॉईज आहेत, बॉल बॉईजचा इथे सन्मान करणार आहात. बॉल बॉईजने इथे वरती यायचंय. विनय, चिराग हे जे बॉल बॉईज आहेत या वरती या, पटकन वरती या.
वेल, विनर्सचं प्राइज देण्याच्या अगोदर आदित्यने मला पुन्हा एकदा काहीतरी विनंती केली की त्याला आणखीन काहीतरी बोलायचं आहे. एक गोष्ट माझ्याकडून राहून गेली. मी निखिल दादाचं खूप म्हणजे काय बोलतात आभार मानतो की त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि असा सपोर्ट हा आम्हाला तिसऱ्या पर्वामध्ये द्याल हीच माझी विनंती आहे. आणि मला असं सांगायचं आहे की आम्ही सर्व कार्यक्रमाला ग्रीन बॉईज निखिल दादाच्या सोबत आहोत. ही माझी शेवटची इच्छा आहे. म्हणजे मी सांगतोय म्हणून नाही, आपली ग्रीन बॉईज आहे म्हणून मी सांगतोय. दादाला आपल्याला मोठं करायचं होतं आणि दादाला आपलं मोठं बघायचं आहे. आदित्य, थँक्यू व्हेरी मच. जोपर्यंत ही टुर्नामेंट राहणार तोपर्यंत निखिल गुडेकर तुमच्याबरोबरच राहणार. कारण प्रणव आढाव जेवढा तुमच्या जवळचा होता ना त्याच्यापेक्षा माझ्या आणि माझ्या फॅमिलीपेक्षा खूप जवळचा होता. त्यामुळे त्याच्या नावाची टुर्नामेंट तुम्ही किती केलं तरी वर्षांना 2दा केलं तरी निखिल गुडेकर तुमच्याबरोबरच राहणार. आणि ग्रीन बॉईज खरंच खूप खूप जबरदस्त टुर्नामेंट. खरं म्हणजे मला खूप जण विचारतात प्रोफेशनल टुर्नामेंट का घेत नाही वगैरे. त्या प्रोफेशनल टुर्नामेंटमध्ये काय होतं एंडिंगला ते सगळ्यांनाच माहिती आहे. ते आता बोलत नाही, लाईव्ह चालू आहे. पण ह्या गल्ली टुर्नामेंटला जी मजा येते ना ती खरंच खूप मजा येते. एवढं धमाल येते ना किंवा आणि एक ओरिजिनल क्रिकेट दिसतं इकडे आणि मॅच होते आणि फ्रेंडली मॅच होते किंवा कशी होते म्हणजे ओरिजिनल गेम दिसतो इकडे. आणि आम्ही प्रोत्साहन सगळ्या मुलांना इकडचे यंग मुलं मगाशी एक यंग मुलगा होता त्यांना सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच आम्ही शशांक काका बोला मी आहे किंवा आमच्या चारकोपच्या राजा मंडळ किंवा शाखा क्रमांक 19 नेहमीच त्यांच्या पाठीशी राहणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेल, थँक्यू निखिल. चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ असेल किंवा निखिल असेल, या चारकोपमध्ये जेवढे काही क्रीडा महोत्सव होतात त्याला निखिल चारकोपचा राजा नेहमी सपोर्टिव्ह राहिलेला आहे. आणि जसं आदित्यने सांगितलं की निखिलला आम्हाला मोठं झालेलं बघायचंय, निश्चितपणे निखिल या चारकोपमध्ये मोठा होणार आणि आपल्या पाठीशी निश्चितपणे राहणार ही आजच्या या दिवशी आपण इथे घोषणा करूया. आणि मी इथे आमंत्रित करतोय विजेत्या संघाला, त्याचे कॅप्टन्स आणि त्याच्या संपूर्ण टीमने इथे प्रणय किंग्स, विनर ऑफ द ग्रीन बॉयज प्रीमियर लीग 2025. रोख रुपये 40,000 आणि आकर्षक चषक. डीजे वाले बाबू जरा गाना लगा. या मिथिलला पण बोलव इकडे. वेल, मी या दोघांनाही बोलता करतोय की ग्रीन बॉयज प्रीमियर लीगची ही टुर्नामेंट्स जिंकल्यानंतर कसं काय वाटतंय एकंदरीत? खूप चांगलं वाटतंय. आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं की आम्ही फायनल जिंकू, बट सर्व प्लेयर्सनी खूप मेहनत घेतली, खूप चांगलं खेळले
जसं सांगितलं तसंच त्यांनी केलंय, त्यामुळे हा रिझल्ट आम्हाला मिळाला आहे. एक टीम समोरच्या साईडला होती ऋग्वेद 11 की जी कंटिन्युअसली मॅचेस विन करत आलेली होती आणि त्यांच्या समोर चेसिंग करण्यासाठी, कारण मला वाटतं चेसिंगसाठी त्यांनी जे काही टार्गेट ठेवलेलं होतं 44चं टार्गेट आणि थोडंसं वातावरण ढगाळ झालेलं होतं. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय एकंदरीत व्यूहरचना केलेली होती? मी मिथिलला विचारेन. आमचं असं काय कॅल्क्युलेशन नव्हतं. आम्ही तर ठरवलेलंच की चेजिंग करायची होती. ऋषिकेश तर बोललेलाच की आपण ते लोक जास्त खेळलेलेच आहेत, तर आपण फर्स्ट बॉलिंग घेऊन त्यांना आपण समोर टार्गेट चेस करायला द्यायचं आहे. आपल्याकडनं सहज टार्गेट चेस होते. फक्त आम्ही एकच मॅच टार्गेट चेसमध्ये हरलेलो होती, पण सकाळी 45 रनचीच मॅच होती, ती आम्ही हरलेलो. पण आता आम्हाला माहिती होतं की आम्ही सतत कंटिन्यू मॅच जिंकत होतो, म्हणून आम्हाला वाटलेलं की आम्ही सहज कॅल्क्युलेशन, कारण आम्हाला बॉलरवर खूप विश्वास होता. आमचे चारही बॉलर जे आहेत, कोचर झाला, निखिल झाला, दुसरा निखिल आहे आणि आमचा पॉवर प्लेचा बेस्ट बॉलर आपला काय नाव मंगेश, हे उत्कृष्ट गोलंदाजी करवते. याला आम्हाला कॉन्फिडन्स होता आमच्या बॉलरवर, म्हणून आम्ही ठरवलेलं की आम्ही चेस करू आणि आम्हाला माहिती होतं की आम्ही कन्फर्म फायनल मारणार आहे. वेल, यानंतर मी ऋषिकेशला विचारतो, मॅन ऑफ द सिरीजचं जे पारितोषिक मिळालेलं आहे तुला, की एकंदरीत संपूर्णपणे या सामन्यांमध्ये तू जे काय परफॉर्मन्स दाखवलेला आहेस, तो परफॉर्मन्स दाखवताना काय वाटत होतं की आपण मॅन ऑफ द सिरीज जिंकणार आहोत का? नाही, मला एक्सपेक्ट नव्हतं की मॅन ऑफ द सिरीज भेटेल, बट ॲज अ आयकॉन प्लेअर टीमचा मला ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची होती की टीमला पुढे घेऊन जायचं होतं फायनलपर्यंत. तेच मी ट्राय केलं आणि त्यामध्ये मी सक्सेसफुल झालो. वेल, थँक्यू अँड ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ युअर टीम प्लेयर्स. आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो ग्रीन बॉयज प्रीमियर लीग. मी पुन्हा एकदा शशांक काका आणि माझा लाडका भाऊ निखिल दादा यांचे मी मनापासून आभार मानेन, कारण त्या दोघांमुळे ही टुर्नामेंट होणं शक्य नाही. वेल मिथिल, आपण जे सगळे एकत्र येत आहोत ते प्रणयसाठी एकत्र येत आहोत आणि प्रणय हा आपला होता, त्यामुळे प्रणयच्या या संपूर्ण आयोजनासाठी आपण एकत्र आलेलो. निश्चितपणे निखिलने ज्या पद्धतीने सपोर्ट केलेला आहे तसाच सपोर्ट माझ्याकडूनही असणार आहे. सो ही टुर्नामेंट इथे संपलेली आहे म्हणून जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री.